श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज ना तुम्हाला मी माझं घर कसं झालं, कोणत्या सेवा केल्या, कोणते उपाय केले याच्यावर साधारण त्यातली एक सेवा तुम्हाला मी सांगणार आहे. अशा 3 दिवस 3 सेवा सांगेन आणि खरं सांगते, स्वामींना स्मरून सांगते की या 3 सेवांमुळेच माझं घर झालं. आणि 3 लॉ ऑफ अट्रॅक्शनचे पण पुढे गोष्टी सांगणार आहे, पण हळूहळू एका व्हिडिओमध्ये सगळं कव्हर होणार नाहीये. त्यामुळं आज मी तुम्हाला सांगत आहे त्यातली सगळ्यात पहिली सेवा, ती म्हणजे सगळ्यात पहिली बरं का. त्यानंतर मी केल्या त्या वेगळ्या, आणि सुरुवात केली ती कुठून केली तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि तुमचेही स्वप्नातले छोटे मोठे घर महत्त्वाचं आहे, तर ते तुमचंही व्हावं ही माझी मनापासून इच्छा आहे. असं नाही की तुम्हाला कसं सांगू किंवा का सांगू असं नाही. तुमचं सगळ्यांचं घर झालं पाहिजे. ज्यांना ज्यांना नाहीये त्यांचं स्वतःचं घर झालं पाहिजे. आणि स्वतःचं म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, वाडवडिलार्जित घर नाही, तर आपलं स्वतःचं, जे आपण आपल्या मेहनतीनं, आपल्या ह्यानं आपण जे कमवतो, जे आपण थोडे पैसे 10-1 लाख साठवतो, त्यानंतर डाऊन पेमेंट भरतो आणि मग आपल्याला स्वतः बँक कर्ज देते, अप्रूव्ह करते आपलं, अशा पद्धतीच्या घराला म्हटलं जातं स्वतःचं घर. तर हे स्वमेहनतीचं घर म्हणजे हे वडिलार्जित नाही होऊ शकत, हे आपलं झालं. जसं की आपल्या नवऱ्याचं असेल किंवा आपल्या आईचं असेल, तर हे आपलं नाही, हे आपल्या आई वडिलांची देण आहे आपल्याला. आणि जेव्हा आपण एखादी वास्तू खरेदी करतो, फ्लॅट खरेदी करतो, तर ते आहे आपलं घर. आता मी सध्या जो घेतलेला आहे तो 2 BHK घर आहे, मात्र म्हणजे फ्लॅट आहे. मात्र अखिलेशची खूप जास्त इच्छा आहे की त्याला असं सेपरेट सुटसुटीत असं बंगला घर हवा आहे. तर तोही त्या प्रयत्न, तो म्हटला मला एक 3-4 वर्षानंतर मी स्वतः तसं आपल्याला तसं घर घेणार आहे. म्हटलं ठीक आहे बाबा, तुझी इच्छा, पण मला आयुष्यात जेवढं जमलं तेवढं हे घर मी घेतलं. आता फार काही मी तुम्हाला गर्वानं सांगत नाही, पण मी आनंदानं सांगते, स्वाभिमानानं सांगते. मला अभिमान वाटतो या गोष्टीचा, गर्व बिलकुल नाही बघा. कारण कुठल्याही गोष्टीचा गर्व केला तर त्या ठिकाणवरून हलवायला देवाला वेळ लागत नाही. त्यामुळं गर्वाचं घर खाली हे आपण लहानपणापासून ऐकत आलोय. कुठल्याच गोष्टीचा कधी गर्व करायचा नाही की मी केलं. हा, मात्र स्वाभिमान असावा हृदयाच्या एका कोपऱ्यात, मनाच्या एका कोपऱ्यात. स्वतःला स्थान देऊन बघा तुम्हाला पण छान अनुभव येतील. तर सुरुवात केली होती मी विश्वकर्मा भगवानांच्या सेवेनी, पण त्यानंतर मला तात्काळ रिझल्ट कुठल्या सेवेचा आला, पटकन रिझल्ट कुठल्या सेवेचा आला, तर ती आहे कुंचन सेवा. लक्ष्मी कुंचन, धनलक्ष्मी कुंचन, नुसतं कुंचन, अशा या सेवेची विविध नावं आहेत. तर ही सेवा जी आहे ती खरंच महान आहे की एकदा म्हणजे शुक्रवार आला, मी इथल्या रेंटच्या घरात आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा सामान शिफ्ट केलं तेव्हा देवघर आणि कुंचन सेवाच केली होती. तुम्ही बघितलं होतं की सगळ्यांना जे कुंचन मी सिद्ध करून दिले होते ते त्याच दिवशी पूजा केली होती, आणि माझ्या देवघरात पण त्याच दिवशी पूजा केली होती. तो होता पहिला शुक्रवार. आणि त्यानंतरच्या दुसऱ्या शुक्रवारी सामान सगळं जिथल्या तिथं लागल्यावर मी सेवेला बसले. पहिल्या शुक्रवारी मी सेवेला बसले बघा, आणि 1 शुक्रवार सेवा केली. इतकी साध्या पद्धतीनं केली. माझी कुठलीही जास्त डेकोरेशन वगैरे नसतं, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. जेवढं साधं तेवढं मला आवडतं. काही नाही, मी एक पाट सुद्धा नव्हता, मी खरं सांगते. स्टडी टेबल घेतलं होतं. पाट अजूनही माझ्याकडे या घरामध्ये, चौरंग पाट काहीही नाहीये. स्टडी टेबल घेतलं होतं, त्याच्यावर लाल साधा प्लेन ब्लाउज पीस घातला होता. आत्ता तर मी वेल्वेटचं घेतलंय, तेव्हा नव्हतं. लाल ब्लाउज पीस घातला होता. कुंचनची माझ्याकडचीच म्हणजे मीच तुम्हाला देते तीच सेवा घेतली होती. डिश घेतली, त्याच्यामध्ये तो ग्लास, खाली तांदळाची रास मांडली, त्याच्यावर डिश ठेवली, इकडे समई लावून घेतली डाव्या हाताला, उजव्या हाताला तुपाचा एकच दिवा लावून घेतला. त्या राशीवर एक डिश ठेवली, त्याच्यामध्ये कॉईन ठेवले,
कॉईनला हळदी कुंकू वाहून घेतले, त्याच्यावर कुंचनचा ग्लास ठेवला. आता कुंचनचा ग्लास म्हणजे काय तर पितळी कुंचनचं पात्र आहे जे आंध्र प्रदेशमध्ये, त्यामध्ये नुसते तांदूळ दररोज भरून ठेवतात, जे मी चांदीच्या कुंचनमध्ये भरून ठेवलेले आहेत माझ्या देवघरात. दररोजची सेवा म्हणाल तर मी ती करते. चांदीच्या कुंचन पात्रामध्ये मी तांदूळ भरून ठेवलेले आहेत, अखंड अक्षता. तर आपण आता वेगळ्या सेवेबद्दल बोलतोय. कुंचनच्या शुक्रवारी सायंकाळी 5-5:30 वाजता स्वच्छ आंघोळ करा किंवा तोंड पाय धुवा. त्यानंतर साडी नेसा किंवा लाल ड्रेस घाला किंवा काळा सोडून कोणताही ड्रेस घाला, ओढणी सहितचा व्यवस्थित ड्रेस. आणि त्यानंतर पाठ सांगितल्याप्रमाणे चौरंग जे असेल त्याच्या खाली रांगोळी स्वच्छ जागा करून घ्यायची. कॉईन ठेवले, त्याच्यावर हळदी कुंकू ठेवले, त्याच्यावर आपला कुंचन पात्र म्हणजे ग्लास ठेवायचा, त्यात हळदी कुंकू घालून घ्यायचे. आता ही सेवा करताना ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायचा. हळदी कुंकू घातले पात्रात, त्यानंतर 1 मूठ तांदूळ घ्यायचे, अखंड अक्षता त्या घालायच्या. मंत्र म्हणत, कायम मंत्र म्हणतच ती सेवा करायची. हे झाल्यावर त्यामध्ये 5 कवड्या घालायच्या, पिवळ्या कवड्या. परत 1 मूठ तांदूळ घालायचे, 5 कवड्या घातल्या, हळदी कुंकू व्हायचे, परत 1 मूठ तांदूळ घालायचे. असं क्रमाक्रमानं कमळगट्टा मणी, कवड्या, गोमती चक्र, लाल गुंजा, मोती एवढं साहित्य बास होतं. खरं सांगते, खूप ह्याच्यामध्ये 20-25 साहित्यांची गरज नाही. एवढ्याच गोष्टी माता लक्ष्मीला ज्या प्रिय आहेत एवढ्याच गोष्टी. 1 पाराकवडी असेल उत्तम, नसेल तरीही चालतं. लाल हिरव्या बांगड्या नसतील, नुसत्या हिरव्या किंवा आपण ज्या घालतो हिरव्या, आता माझ्या हातात नाहीये, हिरव्या बांगड्या घालतो त्या जरी तुम्ही 1 डझन आणून अशा सजवल्या, एवढ्या बांगड्या मिळतात त्या, किंवा मोठ्या बांगड्या सजवल्या तरीही चालतात. अशा पद्धतीनं ही सेवा करायची. आता ह्याच्यात जादाचं सामान तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काय काय ठेवू शकता. तर घरातलं सामान तुम्हाला आधी सांगते. 5 हे ठेवायच्या लवंगा ठेवायच्या, 5 हिरव्या वेलची ठेवायच्या आणि एवढंच. आणि लघु नारळ असतील तर ते ठेवायचे, ते मी तुम्हाला देत असते. आणि चांदीचं सामान जर तुम्हाला इच्छा असेल तर काय काय ठेवायचं. चांदीचा 1 कॉईन ठेवायचा, अगदी आवश्यक तुम्ही ठेवाच. त्यानंतर चांदीच्या सामानामध्ये हळकुंड, चांदीच्या लवंगा, चांदीची फुलं, लघु नारळ हे साहित्य मिळतं, पण त्याचं बजेट वाढतं. 4-5 हजाराला नुसतं ते सामान, आणि हा म्हणजे एकूण 7-8 हजाराकडे कुंचन जातो. तर तुम्हाला जे हवं असेल ते मी तुम्हाला देईन, सिद्ध करून मी स्वतः की तुमचं घर झालंच पाहिजे अशा पद्धतीनं मी तुम्हाला ते देईन. आणि खरं सांगते, या सेवेनं घर होतं म्हणजे होतं. मी तुम्हाला तसं सिद्धच करून देणार आहे. तर अशा पद्धतीनं ही सेवा मी पहिल्या शुक्रवारी मांडली. त्यानंतर मात्र मी नुसती सेवा नाही मांडली, नुसतं डेकोरेशन नाही केलं. 1च तुपाचा दिवा, 1 तेलाचा दिवा, फुल गजरा वाहिला आणि गुलाबाचं अत्तर आणि गुलाबाची अगरबत्ती एवढं लावलं. डेकोरेशन करू शकता बरं का, डेकोरेशनच्या विरोधात मी नाहीये, मी नाही केलं हे मी तुम्हाला सांगते. गजरा व्हायला, स्वतःलाही गजरा घालायचा, गुलाबाच्या अगरबत्त्या वगैरे लावून झाल्यावर नैवेद्य दाखवायचा. काहीही दाखवा, साखर, खडीसाखर, तुम्हाला बर्फी हवी असेल बर्फी, तुम्ही काही दाखवू शकता. उपवास वगैरे धरायचा नाही, मात्र नॉनव्हेज खायचं नाही, कारण माता लक्ष्मीची सेवा करत आहोत. या सेवेसाठी आपल्याकडे जी लक्ष्मीची मूर्ती असते ती, भगवान विष्णू लक्ष्मीची मूर्ती असते ती, किंवा लक्ष्मीचा फोटो, या तिन्हीतला आपण काहीही ठेवू शकतो. आता हे सोडून हल्ली काय काय दिलं जातं हे सांगते. गजांत लक्ष्मी दिल्या जातात, या ठेवल्याच पाहिजेत असं बिलकुल नाही. शंखचक्र दिवे दिले जातात, या पण ठेवल्याच पाहिजेत असं बिलकुल नाही. शंखचक्र नामाची 1 प्लेट दिली जाते, हे पण ठेवलंच पाहिजे बिलकुलही नाही. अगदी तुम्ही चौरंग पाठ पण नाही मांडलात, मी तर देवघरात पण करते सेवा, नुसत्या देवघरात ही सेवा केली पुढं कुंचन भरून, तरीही ती माता लक्ष्मीपर्यंत पोहोचणार आहे. लक्ष्मीची मूर्ती, फोटो जे असेल ते तिथं तुम्ही ठेवू शकता, किंवा ग्लासवर पूजा झाल्यावर सगळ्यात वरती मूर्ती ठेवू शकता, तिची पुन्हा पूजा करू शकता. धूप दीप लावून नैवेद्य दाखवायचा. आणि हे झाल्यावर महत्वाची गोष्ट, जप तर आपला करून झालेला आहे, श्रीसुक्त म्हणायचं. श्रीसुक्त 1, 3, 5 किंवा 16 वेळा म्हणायचं, चांगला रिझल्ट हवा असेल तर. व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा म्हणायचं. विष्णू सहस्त्रनाम 1 वेळा म्हणायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं 1 वेळा पठण करायचं.
एक नाही 11 किंवा 21 वेळा आणि महालक्ष्मी अष्टकम 16 वेळा म्हणायचं. या इतक्या दमदार सेवा आहेत, तुम्हाला सांगते की मी पहिल्या शुक्रवारी सेवा केली आणि शनिवारी काय मनात आलं माहित नाही. आपण म्हणतो ना शनिवार न करत्याचा वार, बिलकुल नाही. शनिवारी माझ्या मनात आलं की आपण घर बघायला सुरुवात करावी आणि जिथं मला हवं होतं त्या बिल्डरकडे मी गेले. फ्लॅट मला आवडला, बोलणी चालू झाली आणि विदिन 1 आठवड्यात आम्हाला पॉझिटिव्हली रिझल्ट मिळाले. होकारार्थी म्हणण्यापेक्षा घर झाल्यात जमा म्हटलं पाहिजे. हां, पुढं 4 महिने प्रोसेस लागली. फ्लॅट कसा मिळाला, लॉ ऑफ अट्रॅक्शननी काय काम केलं, हे सगळं ऐकण्यासाठी तुम्हाला उद्याचा व्हिडिओ बघायला लागेल. आणि अजून 2 सेवा ज्या केल्या आहेत त्यासाठी पण तुम्हाला उद्याचा व्हिडिओ बघायला लागेल. तर आठवणीने विनंती करते की व्हिडिओ बघा आणि खरंच तुम्ही माझ्याकडून कुंचन सेवा घ्या. अतिशय कमी दरात, योग्य दरात मी तुम्हाला कुंचन सेवा देणार आहे. अजून एक सांगते, कुंचन सेवा करताना चांदीच्या वस्तूंमध्ये बिलकुल अडकू नका. खूप काही वस्तू पाहिजेत, ह्यात अडकू नका. मी सांगितलेल्या 4 ते 5 मोजक्या वस्तू यामध्ये कुबेर कॉईन दिले जातात. खरं सांगा, सोनेरी पॉलिश केलेले कुबेर कॉईन काम करत नाहीत जेवढी आपली 1 रुपया, 2 रुपया, 5 रुपयाची नाणी काम करतात. वैभवलक्ष्मीच्या व्रतामध्ये उगाच सांगितलेलं नाहीये, काही नसेल नाकातली चमकी ठेवा आणि तीही नसेल तर 1 रुपयाचं नाणं ठेवा. या एका वाक्यावरून तुम्ही या सेवेचं महत्त्व ओळखा की गैरसमज, अफवा ह्या सगळ्यापासून तुम्हाला मला लांब न्यावंसं वाटतं आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत पोचवावी वाटते की फापट पसारा, डेकोरेशन, माझी पूजा मोठी का तुझी पूजा मोठी ह्याच्यावर जाऊ नका. हा सगळं खरं सांगते मार्केटिंग आहे. तुम्हाला कुंचन सेवा घ्यायची आहे, तुम्ही अगदी माफक दरात 2000-2500 पर्यंत माझ्याकडे कुंचन सेवा आहे. अँटिक जे लक्ष्मी कुंचन मागवलं होतं ते थोडंसं महाग आहे. तर हे सगळं साहित्य मी तुम्हाला स्वतः सिद्ध करून देईन आणि साधंच घ्या. अगदी साधेपणानं, जेवढी साधी भोळी भाबडी सेवा माता लक्ष्मीला आवडती. ही सेवा करून झाल्यावर आरती करायची नसते, हा एक गैरसमज आहे. मी स्वतः ब्राह्मण आहे, त्याने मी तुम्हाला सांगू शकते की आरती ही षोडशोपचार मधला एक 16वा उपचार आहे. आरतीचा मराठीत अर्थ, आपण देवीला अतर्क्यतेने हाक मारतो, ना की देवीला आपण घरातून घालवतो. आपण तिला ये म्हणतो, दुर्गे दुर्गट भारी, तुझविण संसारी, अनाथ अनाथे अंबे करुणा विस्तारी. आणि महालक्ष्मीची पण बघा मार्गशीर्षच्या पुस्तकातली आरती आहे, ती सुद्धा फक्त आपण तिला हाक मारत असतो, तिची स्तुती करत असतो. त्यामुळे कुठलीही गणपतीची असेल, वैभवलक्ष्मीची असेल, मार्गशीर्ष महिन्यातली असेल, सेवा झाल्यावर आरती करायची. आरतीचा अर्थ सांगते, आतर्कतेने हाक मारणे. आरती करूनच आपल्याला पूजेचा समाप्ती करायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा. उत्तर पूजा म्हणजे खूप मोठी पूजा आहे का? नाही. सकाळी उठायचं, शनिवारी आंघोळ करायची, पुन्हा एकदा दिवा उदबत्ती लावायची, हळदी कुंकू व्हायचं, अक्षता व्हायच्या आणि सेवा माझ्याकडून झाली ती चांगली झाली आणि मला याचं फळ मिळावं. पूजा मांडल्यावरच मला स्वतःचं घर हवं आहे लक्ष्मी माते आणि तू माझं ऐकशील हे माझं तुझ्याकडून म्हणणं आहे. म्हणजे माझी ही इच्छा आहे, असं अगदी आईसारखं आपण तिच्याशी बोलायचं. आरती करायची, उत्तर पूजा करायची. आता प्रश्न पुढचा, किती शुक्रवार करायचे? आयुष्यभर करायचं. मी तुम्हाला सांगते, घर झालं सेवा सोडायची नाही. तर तुम्हाला कायम भरभराट हवी असेल, ही पूजा एक छान केली, छान म्हणजे काय, मांडणी नाही, मनापासून केली तर 1 तास लागतो, अर्धा तास लागतो. आपण किती वेळा सेवा करतो याच्यावर आहे. कायम करायची, शुक्रवार आणि पौर्णिमा. आणि ज्यांना आवड आहे, ज्यांना जमतं, त्यांनी मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा असे 3 दिवस करा. आणि जर दररोज लक्ष्मी कुंचनची सेवा करायची असेल तर चांदीचं माप आहे आपल्याकडं, मान्य आहे, ते महाग आहे. त्यात नुसते तांदूळ भरून ठेवायचे, त्याच्यावर 1 कवडी ठेवायची आणि रोज त्याची पूजा करायची. आणि शुक्रवार आणि पौर्णिमेला ही सेवा कायम करायची. हा जे कुंचनचे पात्र म्हणजे हा जो ग्लास आहे तो स्वच्छ घासून व्यवस्थित पिशवीत घालून, पोटली मिळते किंवा पिशवीत कापडी घालून नीट ठेवायचा आणि परत पूजा करताना तो परत काढायचा. ह्यातले तांदूळ जे आहेत ते भातासाठी वापरायचे, स्वच्छ धुवायचे आणि भातासाठी वापरायचे. अक्षता वापरताना अखंड अक्षताच वापरायच्या.
आता सेवा कोण कोण करू शकतं? मुली, कुठल्याही स्त्रिया, विधवा, एकट्या स्त्रिया, लग्न झालेल्या स्त्रिया, मुली, वयस्कर बायका, सगळ्या प्रकारच्या स्त्री, सगळ्या प्रकारचे पुरुष ही सेवा करू शकतात. तर मला असं वाटतं की मी कुंचन सेवेबद्दल तुम्हाला एक अचूक माहिती दिली आणि प्रात्यक्षिक सुद्धा आता पुन्हा एकदा दाखवणार आहे. खरं तर मी दाखवलंय, पण पुन्हा एकदा आता आपल्या नवीन घरात मी अजून कुंचन सेवेला सुरुवात केली नाहीये. येणाऱ्या शुक्रवारी तुम्हाला ती दाखवेन. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी आपल्याकडून कुंचन मागवा. मी खाली नंबर देत आहे, त्याच्यावर ऑर्डर करा. थोडा वेळ लागेल, पण चांगले सिद्ध करून 1.25 लाख जप तुम्हाला त्याच्यावर करून कोल्हापूरच्या अंबाबाईचं कुंकू लावून तुम्हाला मी ते घरपोच पोचवत असते. तर चला, आणि हां, सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. ॲडिशनल जास्त काही वस्तू लागत नाहीत. जेवढं सांगितलं तेवढंच घ्या. श्री स्वामी समर्थ.